नमस्कार. आज आपण भारतीय संविधानातल्या एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग कलमाबद्दल बोलणार आहोत. कलम 7. हे कलम थेट भारताच्या फाळणीतून तयार झालेल्या एका मोठ्या पेचाशी जोडलेलं आहे. त्या काळातला सगळ्यात मोठा आणि जळजळीत प्रश्न हा होता की जे लोक फाळणीनंतर पाकिस्तानात गेले त्यांचं भारतीय नागरिकत्व राहिलं की गेलो. हा फक्त एक प्रश्न नव्हता. हा तर लाखो लोकांच्या अस्तित्वाचा आणि त्यांच्या भविष्याचा सवाल होता. आणि या इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या संविधानातच दिले. ते उत्तर देणारं कलम म्हणजे कलम 7. हे खास याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. आता हे कलम नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यावेळच्या परिस्थितीत डोकावून बघावं लागेल. म्हणूनच आपला पहिला थांबा आहे फाळणी आणि स्थलांतर. जरा कल्पना करा, देशाचे 2 तुकडे झालेत. लाखो लोक आपली घरं, दारं, जमिनी सोडून दुसऱ्या देशाकडे निघालेत. कोण कुठून आलंय, कोण कुठे चाललंय, कोण आता कोणत्या देशाचा नागरिक आहे, या सगळ्याचा प्रचंड गोंधळ उडाला होता. आणि याच गोंधळाला एका नियमाच्या चौकटीत बसवणं गरजेचं होतं. ह्याच गोंधळावर उपाय म्हणून संविधानाने एकदम स्पष्ट नियम बनवला. तोच नियम म्हणजे कलम 7. चला तर मग बघूया हा नियम नेमका काय म्हणतो. या कलमाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे 1 तारीख. ही तारीख डोक्यात पक्की बसवून घ्या. 1 मार्च 1947. सगळा खेळ याच तारखेभोवती आहे. नियम अगदी सोपा आणि सरळ होता. कोणतीही व्यक्ती जी 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात गेली तिचं भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होईल. संपलंच म्हणून समजायचं. म्हणजे एका अर्थानं ह्या तारखेनंतर पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेणं हे भारतीय नागरिकत्व सोडण्याच्या निर्णयासारखंच होतं. आता हा नियम कागदावर तर ठीक आहे, पण प्रत्यक्ष आयुष्यात लोकांवर याचा काय परिणाम झाला हे समजून घेण्यासाठी आपण एका व्यक्तीचं उदाहरण घेऊ. समजा सुरेश भाऊ. चला, आपण सुरेश भाऊ नावाच्या एका व्यक्तीची गोष्ट पाहूया. म्हणजे हा कायदा त्यांच्या आयुष्यात कसा लागू झाला हे आपल्याला कळेल. हे बघा, किती सोपं आहे समजायला. पहिलं काय झालं, सुरेश भाऊ 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेले. झालं. मग दुसरी पायरी, त्याच क्षणी कायद्यानुसार त्यांचं भारतीय नागरिकत्व संपलं. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा त्यांना भारतात परत यायचं होतं तेव्हा ते परदेशी नागरिक म्हणून परत येऊ शकत होते, भारतीय म्हणून नाही. तर मग पुढचा प्रश्न येतो की एकदा नागरिकत्व गेलं म्हणजे गेलं का कायमचं, की परत येण्यासाठी काही वाट होती? नाही. संविधानाने ह्याचाही विचार केला होता. खरं तर हे खूप महत्वाचं आहे. कलम 7 फक्त नागरिकत्व रद्द करण्याबद्दल बोलत नाही, तर ज्यांना काही कारणांमुळे पाकिस्तानातून पुन्हा भारतात परतायचं होतं त्यांच्यासाठी एक कायदेशीर मार्गही यात ठेवला होता. आणि त्या मार्गावरची पहिली पायरी होती परमिट फॉर रिसेटलमेंट. म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक खास सरकारी परवाना होता. हा परवाना असेल तरच ती व्यक्ती कायदेशीररित्या भारतात कायमची राहायला परत येऊ शकत होती. पण थांबा, फक्त परवाना मिळाला म्हणजे नागरिकत्व मिळालं असं नाही. त्यासाठी नोंदणी करणं आवश्यक होतं. म्हणजे भारतात परत आल्यावर नागरिकत्वासाठी रीतसर अर्ज करावा लागायचा. तो अर्ज मंजूर झाला तरच नागरिकत्व परत मिळायचं. हे आपोआप होणारं काम नव्हतं. ह्या सगळ्या कायदेशीर गोष्टींमागचा मूळ विचार काय होता, या कलमाचा खरा आत्मा काय आहे, चला जरा यावर बोलूया. या कलमाचं सगळं सार या एका वाक्यात आहे. नागरिकत्व हे फक्त भूमीशी नाही तर निष्ठेशी जोडलेलं आहे. याचा अर्थ सरळ होता. एखादी व्यक्ती कोणत्या मातीत जन्माला आली यापेक्षा तिची निष्ठा कोणत्या देशावर आहे याला जास्त महत्त्व दिलं गेलं. आणि हेच तत्व कलम 7चा मूळ पाया आहे. त्या काळात एका देशातून दुसऱ्या देशात जाणं हा फक्त पत्ता बदलण्यासारखा नव्हतं, तर तो एक प्रकारे निष्ठेचा निर्णय मानला गेला. म्हणजे नागरिकत्व ही एक सक्रिय निवड आहे असा याचा अर्थ होतो. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो. फाळणीच्या त्या काळात देशनिष्ठेचा अर्थ अगदी स्पष्ट होता. पण आजच्या या बदलत्या जगात एखाद्या देशाशी निष्ठावान असणं म्हणजे नेमकं काय? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?